कार्यकर्त्यांनी, वडगाव शहरीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पुणे शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की आम्ही महायुतीचं काम करणार आहोत. आणि आदेश आम्हाला वरतून आठवले साहेबांकडून आलेले आहे. पुण्यातील बाळासाहेब जानराव यांच्याकडून आले. पहिली पण होतो आणि आता पण राहणार, यापुढे पण राहणार. आमच्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष छोटा नसून खूप मोठा आहे. त्याची माहिती इतर पक्षांना नसल्यामुळे हा कार्यकर्ते जोरदार प्रचार करणार आहेत. आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र मिळून हा निर्णय घेतलेला आहे. जे गेलेत त्यांना आमचा काही नाही प्रश्न, पण जे आहेत आणि जे राहणार आहेत आणि सर्व कार्यकर्ते साहेबांसोबत कायम राहणार आहेत. आम्ही आज एवढंच जाहीररित्या सांगत आहोत की पुणे शहर महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि सर्व कार्यकर्ते हे जोरदार महायुतीचं काम करणार आहेत. याआधी आम्ही युतीचं काम करणार नव्हतो, पण सध्या आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की आठवले साहेबांच्या सोबत आम्ही आहोत आणि राहणार आहोत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी, पुणे शहरातील, इतर जिल्ह्यातील, पूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी माझं एवढंच म्हणणं आहे की सर्वांनी कार्यकर्त्यांनी जोरदार काम करावे. कारण की ह्याआधी पण फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही या पद्धतीचे तुम्हाला विधान परिषदेला जागा देऊ, खासदारकीला जागा देऊ. त्या कुठल्या प्रकारच्या आम्हाला जागा दिल्या नाही, त्यामुळे आम्ही नाराज होतो. पण सध्या आम्हाला आठवले साहेबांचा मेसेज आल्यामुळे, त्यांचा फोन आल्यामुळे आम्ही सर्व नाराजी दूर करत आहोत आणि एकजुटीने आम्ही काम करण्यास तत्पर आहोत. अण्णा टिंगरे यांचं काम करणार आहोत. पुणे शहरातील सर्व कार्यकर्ते सक्रिय झालेले आहेत. उद्या आम्ही त्या संदर्भात एक बैठक घेणार आहोत आणि जाहीररित्या सांगणार आहोत. पहिल्यांदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब हे 2014 पासून भाजपा महायुतीबरोबर आहे. आणि सगळ्यात पहिली शिवशक्ती आणि भीमशक्ती आघाडी होती. त्यानंतर ती महायुतीच्या स्वरूपात तिचं हे झालं. त्यानंतर ज्यावेळेस 2014ला आठवले साहेबाला त्यांनी आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही कॅबिनेट मंत्रीपद देऊ आणि तुम्हाला महामंडळ देऊ, हे त्यांनी कुठलंही वचन पाळलं नाही. 2014 नंतर आजपर्यंत आम्हाला डावलण्यात आलं होतं. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता तुम्हाला 10 ते 15 जागा देतो. त्यानंतर ते 8 जागेवर आले, 8 वरून ते 2 जागेवर आले. त्यानंतर आम्हाला कुठल्याही प्रकारची त्यांनी आरपीआय आठवले गटाला एकही जागा दिली नाही. त्यामुळे आम्ही नाराज गट, जे आमचा उद्रेक झाला, आम्ही सर्व नाराज झालो होतो. पण काल पुणे शहरात आठवले साहेब आले, त्यावेळेस त्यांनी सांगितलं सर्व वडगाव शहरी मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांनी व नाराज गटांनी माझा आदेश हा तुम्ही पाळायला पाहिजे, नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल. पण साहेब हे बी म्हणले तुमच्यावर काही कायदेशीर कारवाई होणार नाही, तुम्ही माझा शब्द पाळा. त्या शब्दाला आम्ही जागे राहून आम्ही कालही आठवले साहेबांबरोबर होतो आणि आजही आणि भविष्यातही राहू. आमचा आठवले साहेबच आमचा नेता आहे. आठवले साहेब जो आदेश देईन त्याला आम्ही फॉलोअप घेणार आहोत आणि आम्ही पुन्हा एकदा महायुतीचं काम पूर्ण जोमाने आणि ताकदीने करणार. जसं आम्ही लोकसभेला पुण्याचे खासदार व आता केंद्रीय कॅबिनेट मंत्री मुरली अण्णा मोहोळ यांचं जसं झोकून काम केलं, तसं यावेळेस महायुतीचं काम वडगाव शहरी मतदारसंघामध्ये आम्ही झोकून करणार आहोत. आणि येत्या विधानसभेला पुणे वडगाव शहरी मतदारसंघातून 2 आमदार हे जाणारे, एक सुनील अण्णा टिंगरे आणि विधान परिषदेवर जगदीश भाऊ मुळीक, हे 2 आमदार वडगाव शहरी जाणार असा शब्द महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी दिलाय. आणि हे शब्द आम्ही युतीचा पाळणार आहे. काल साहेबांनी आम्हाला आदेश दिलाय, त्या आदेशाचं आम्ही पालन करणार आहोत. केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी सर्व कार्यकर्त्यांना वडगाव शहरीच्या खास करून त्यांना आव्हान केलेलं आहे की महायुतीचं काम करावं. आणि वडगाव शहरीचे आमदार सुनील अण्णा टिंगरे यांचं काम करायला साहेबांनी सर्वांना आदेश दिलेला आहे. तरी वडगाव शहरीमध्ये सर्व नेते मंडळी मिळून उद्या पुणे शहरातले आपण एक बैठक ठेवणार आहोत वडगाव शहरीमध्ये. त्या बैठकीला पुणे शहरातील सर्व नेते शैलेश चव्हाण असतील, महिपाल वाघमारे असतील, आमचे या ठिकाणी जगताप साहेब असतील, व ग्राहकचे प्रदेशाध्यक्ष विशाल बोर्डे असतील, नाना जगताप असतील, रोहित कासारे असेल, निखिल कांबळे असतील, आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून उद्या एक महायुतीचा आम्ही छोटासा गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवलेला आहे. व मी वडगाव शहरीचा अध्यक्षाच्या नात्याने व उद्यापासून आम्ही एकदम जोमाने या ठिकाणी महायुतीचं काम करणार आहे. प्रभाग 2मध्ये जी महायुतीची दुफळी झालेली आहे पक्षाची, त्या पक्षाची दुफळीला आम्ही भरून काढण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत.